हॅलो, मी लष्करा. डेकोरेशन वरून लक्षात आलंच असेल की हा व्लॉग माझ्या हळदी कुंकवाचा आहे. मार्केटला जाऊन मस्तपैकी छान पतंग वगैरे आणले होते. सो वाण, पतंग आणि फुलं सोडली तर सर्व काही डेकोरेशन ह्या घरातल्याच गोष्टी थोडा मिक्स मॅच करून आणि केलेलं होतं. फुलं घ्यायला आम्ही सकाळी मस्तपैकी मार्केट यार्डला गेलो होतो आणि येतानाच तिकडनं मिसळ खाऊन आलो. आता खूप लोकांचा प्रश्न असतो की तू इतकं छान नवीन आयडियाज आणि सर्व काही कसं काय सांभाळून करतेस. तर फक्त हा माझ्या एकटीच्याच मेहनतीचं नसतं, तर यामागील 50-60% मदत मला माझ्या मिस्टरांची म्हणजे मोहितची होत असते. कधी कधी मी तरी कंटाळा करते, पण त्यांच्यातील स्फूर्ती आणि पॉझिटिव्हिटी मला पुन्हा जोशाने सर्व सण समारंभ आणि आवडीनिवडी जपायला मदत करतात. म्हणतात ना की एखादा चित्रपट नुसता पडद्यावरील कलाकारांनी नाही तर पडद्यामागील कलाकारांच्या मेहनतीने योगदानानेच हिट होत असतो, तसंच काही. तर मस्तपैकी ह्यांनी देवपूजा आवरून घेतली आणि मी डेकोरेशनला सुरुवात केली. लक्षहित नावाचे जे सुगड आहेत ते माझ्या पहिल्या हळदी कुंकवाचे आहेत. सो त्यांना नुसतं ठेवण्यापेक्षा त्यात उखाणे लिहून असे खोचले. आमच्या घराची जी एंट्री आहे ती खूप सुंदर आहे, म्हणून जास्त डेकोरेशन मी तिथंच करण्याचं ठरवलं. मस्तपैकी खूप सारे छोटे छोटे पतंग, हळदी कुंकवाचा बॅनर, 33 कोटी देवांना स्मरून गाय वासरू आणि नकारात्मकता शोषून घेणारा हा घंगाळ आणि उरळी मस्तपैकी रचून घेतले. दरवर्षी तेच तेच डेकोरेशन करण्यापेक्षा म्हटलं ह्यावेळी काहीतरी वेगळं करूया. स्त्री शक्तीची प्रतिकृती म्हणून मी देवीला स्थापित केलं. देवीचं रूप प्रचंड सुंदर दिसत होतं आणि बॅकग्राऊंडमुळे तर ते अजूनच शोभा आली होती. त्यानंतर मी हळदी कुंकवाचं ताट तयार करून घेतलं, ज्यामध्ये विड्याची पानं, सुपारी, माळायला गुलाब, अत्तर असं ठेवून घेतलं आणि वाण स्वरूपी मी ह्यावेळेस पोटली बॅग्स आणि स्ट्रेनर बोल दिलेले होते. 2 वाण ह्यासाठी ठेवले होते कारण बऱ्याच वेळा माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या कधी सासू सुना किंवा देराणी जेठाणी ह्या सोबत येतात आणि मग एकाच घरी 2 वाण देण्यापेक्षा 2 वेगवेगळी वाणं ठेवली होती. तर माझा हळदी कुंकवाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. ओके, बाय.